नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3 आणि या टेट परीक्षा जाहिरातीसाठी नक्की मुदतवाढ झाली आहे की नाही या संदर्भातला गोंधळ अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. खऱ्या अर्थानं काही मिनिटापूर्वी एका ऑथेंटिक ग्रुपवरती एक महत्त्वाचं पत्र आपल्याला पाहायला मिळालं, परंतु त्या पत्रामागील सत्यता ज्यावेळेसला जाणून घेतली या पद्धतीचं हे पत्र आहे. खरं तर हे पत्र सेम ॲज इट इज पत्र आपल्याला या आधीच्या तारखेला पाहायला मिळालेलं होतं आणि तेच आपण थोडंसं जर विचारपूर्वक पाहिलं तर या ठिकाणी फक्त डेट बदलण्यात आलेली असल्याचं आपल्याला माहिती मिळते. म्हणजे हे जे पत्र संपूर्ण व्हॉट्सअप ग्रुपवरती फिरत आहे, या ठिकाणी थोडंसं आपण जर पाहिलं तर ChatGPTचा वापर केल्याचं पाहायला मिळते, कारण की या ठिकाणी भेट द्यावी ही मिस्टेक दिसत आहे. तेच इथे पहा, जाहिरातचं खाहिरात केल्याचं पाहायला मिळतं आहे. म्हणजे एकंदरीत ही जी न्यूज पवित्र पोर्टलच्या माध्यमातून विविध व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून फिरत आहे ती फेक असल्याची आपल्याला माहिती मिळत आहे. मलासुद्धा वाटलं होतं काही क्षणासाठी की ही मुदतवाढ 31 जुलैपर्यंत होईल, परंतु तशी अजून ऑथेंटिक माहिती आलेली नाही, त्याबद्दल क्षमस्व. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजेच ही मुदतवाढ जर होणार असेल तर त्या संदर्भातलं एखादं ऑथेंटिक पत्र 100% येईल आणि ते आल्यावरती नक्कीच तुमच्यासोबत मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती ते शेअर करेल. ओके, तर अजून अशा प्रकारची मुदतवाढ झालेली नाही. अभियोग्यताधारकांना ही मुदतवाढ नको आहे, कारण की त्यांना भरती लवकरात लवकर झाल्याचं पाहायला मिळतं आहे असं, आणि लवकरात लवकर त्यांना त्यांच्या शाळेवरती जायचं आहे. तर सर्वांचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. आपण मुदतवाढ होऊ नये यासाठी सर्व अभियोग्यताधारकांची जी इच्छा आहे ती लवकर पूर्ण व्हावी यासाठी शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.